गुड मॉर्निंग. अनन्या लाईफ अँड फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे. तर नॉर्मलीच कांदा टोमॅटो वगैरे चटणी वगैरे घालून शेंगदाण्याचं कूट घालून मी वांग्याची भाजी बनवली. बघा छान अशी भाजी झाली. पीठ वगैरे मळून घेतलं, एक साथच मळून घेते पीठ आणि चपाती वगैरे करून घेतली. कुकर लावला म्हणजे संध्याकाळी पण मला बाहेर जायचं होतं, त्याच्यासाठी मी सकाळीच कुकर वगैरे लावून घेतला. आमच्या बिल्डिंगमधल्या आहेत सगळ्या लेडीज, तर त्यांच्यासोबत मी चालली आहे. आणि पाऊस पण खूप आहे, त्याच्यामुळे आज स्वराजला पण शाळेत पाठवलं नाही. तर बघू, डायरेक्ट ऑटो करून जाऊ आम्ही तिकडे. जाताना आम्ही डायरेक्ट ऑटो केली, कारण लहान मुलं पण होती आमच्याबरोबर, त्यासाठी म्हणून ऑटोनेच गेलो. आणि पाऊस पण भरपूर होता, येताना पण आणि जाताना पण पाऊस होता. मग तिकडे बरोबर त्यांनी त्या एरियामध्ये सोडलं आणि त्यांच्या घरी पोचलो आम्ही. तर छान असं त्यांनी बाहेर डेकोरेशन वगैरे केलं होतं. बघा, हे एंट्रन्स आहे त्यांचा, नवीनच, म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये पण त्यांचा फ्लॅट आहे आणि इकडे दुसऱ्या एरियामध्ये पण त्यांनी घेतलेलं आहे. असं किचन रूम वगैरे मस्त असं केलेलं आहे. आणि ह्याच आहेत दीदी, त्यांच्या घराची वास्तुशांती होती ती. आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. ही प्रांजली, ती तर पहिल्यांदाच आली व्लॉगमध्ये, आणि ह्या बाकीच्या ह्या तर असतातच. नंतर मी थोडंसं ना त्यांच्या घराचं शूट घेतलं. खरं तर मला कम्फर्टेबल नाही वाटत होतं, कारण त्यांचे पाहुणे वगैरे पण खूप होते ना, त्याच्यासाठी. तरी पण थोडं असं शूट केलं मी. त्यांच्या बेडरूमचं वगैरे त्यांनी कपाट वगैरे छान बनवून घेतलेलं आहे. आणि बाहेर पण बाहेरच्या रूमचं पण हॉल वगैरेचं सर्व असं छान हे करून घे. आणि आमची चिल्लर पार्टी बघा, आमच्या बिल्डिंगमधले ते सगळे काका काकी पण आले तिकडे वास्तुशांतीला अशी नंतर आम्ही जेवून वगैरे निघालो सगळे. हे बघा आमच्या बिल्डिंगमधले आहेत त्या सगळ्या. घरी येताना पण आम्हाला ऑटो वगैरे लवकर मिळत नव्हती, फायनली मिळाली. घरी पोचलो, फ्रेश वगैरे झाली आणि आता उद्या परत स्वराजच्या शाळेची जाण्याची तयारी चालू होती. त्याच्या शाळेत दिंडीचा प्रोग्राम होता आषाढी एकादशीचं. तर सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि बघायला रेडी कारण त्याची सकाळची शाळा असल्यामुळे पटपट त्याला रेडी केलं मी असं. आणि छान असा रेडी झाला तो. इकडे बघा कसा टाळ वाजवतो आहे. त्याचं रात्रीपासूनच चालू होतं का मम्मा मी विठ्ठल बनणार आहे. मला आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच सांगितलेलं टीचरांनी. आणि शाळेत गेल्यानंतर बघा दिंडीचा कार्यक्रम. आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही, पण स्वराजच्या शाळेमध्ये दिंडीचा हा प्रोग्राम बघून म्हणजे समाधान वाटलं की आपल्याला तिथे जाता येत नाही, पण इथे अनुभवता येते. टीचरांचा बघा, एज असून पण टीचरांचं कसा म्हणजे एकदम एनर्जी आहे त्यांच्या. आम्ही चहा पिण्यासाठी गेलो होतो, पण तिथे काही शॉप मिळालं नाही चहाचं. त्याच्यामुळे मग नंतर म्हटलं काहीतरी खाऊनच घेऊ. 1 वाजला होता आणि भूक पण लागली होती सगळ्यांना. तर मग तिथे आम्ही सगळ्यांनी म्हणजे वेगवेगळ्या डिश ऑर्डर केल्या होत्या. पिझ्झा, मोमो, सँडविच अशा 3 डिश ऑर्डर केल्या होत्या. त्याच्यामध्ये पिझ्झा आणि सँडविच ओके होतं, पण मोमोची टेस्ट 1 नंबर होती. खूप छान होते मोमोज. आणि ह्या दोघी माझ्या व्लॉगमध्ये फर्स्ट टाईम आल्यात, अपर्णा आणि ही प्रमिला. तर इथे बघा आम्ही मोमोज संपले होते खाऊन, थोडेसेच राहिलेले. आणि ठीक आहे, त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि स्वराज खूप थकला होता, तर तो विठ्ठल करत तिथेच झोपून गेला. परत संध्याकाळी जेवणाची तयारी, गवारीची भाजी करायची होती म्हणून गवारी साफ करत बसलेले. तर व्हिडिओचा एंड इथेच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.